नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण एक वेगळीच रेसिपी बघणार आहोत। आज आपण बटाटे आणि साबुदाण्यापासून चकली कशी बनवायची ते बघणार आहे। उन्हाळी कामामधला हा एक प्रकार आहे, उपवासासाठी करणार आहे आपण याला। यासाठी मी या ठिकाणी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत, उकडून साल काढून थंड करून घेतलेले आहेत। 1.5 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, भिजवून घेतलेला आहे। रात्रीच मी भिजण्यासाठी ठेवून दिला होता। सकाळी उठल्यानंतर त्याला मी मोकळा करून घेतलेला आहे। आता हा बटाटा मी खिसणीने खिसून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट घालून मळून घेणार आहे आणि मग आपण याची चकली बनवून घेणार आहे। तर आपण अगोदर बटाट्याला किसून घेऊया। बटाटा किसून घेतलेला आहे मी। त्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट आणि काळं मीठ घालून पीठ मळून घेणार आहे। मग सोऱ्याच्या साहाय्याने आपण याच्या चकल्या पाडून घेणार आहे। उन्हामध्ये वाळवणार आहे आपण हे। आता आपण हे एकत्र असं मिक्स करून मळून घेऊया। छान सगळं एकत्र असं एकजीव करून घेणार आहे आपण। तळल्यानंतर चकल्या एकदम टेस्टी लागतात। तुम्ही नक्की बनवून बघा। उपवासासाठी आहे ही रेसिपी। छान असं पीठ तयार करून घेऊया आपण। हे मळून एकजीव करून घेणार आहे। पीठ मळून झालेलं आहे। आता आपण याच्या चकल्या पाडून घेणार आहे सोऱ्याच्या साहाय्याने। तर आपण याला उन्हामध्ये एका कपड्यावर चकल्या पाडून घेऊया आपण आणि मग सुकण्यासाठी ठेवून देणार आहे। सोऱ्यामध्ये पीठ भरून आपण आता याच्या चकल्या पाडून घेणार आहे। एका पांढऱ्या स्वच्छ कपड्यावर मी या चकल्या उन्हामध्ये पाडून घेणार आहे आणि मग सुकण्यासाठी ठेवून देणार आहे। आता माझ्या चकल्या पाडून झालेल्या आहेत। आता आपण ह्याला उन्हामध्ये असंच सुकण्यासाठी ठेवून देणार आहे। बटाट्याच्या चकल्या उन्हामध्ये माझ्या वाळवून झालेल्या आहेत। आता आपण या ठिकाणी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपण तळून सुद्धा बघणार आहे चकल्या। उपवासासाठी रोज रोज त्याच गोष्टी खाऊन कंटाळा येतो आपल्याला, म्हणून हा उपवासाचे वेगळे आपण पदार्थ कसे बनवायचे ते बघितले आहेत। मी थोड्याशा चकल्या या ठिकाणी तळून घेत आहे। चकल्या माझ्या तळून तयार झालेल्या आहेत। आता या खाण्यासाठी तयार आहेत। चवीला पण एकदम जबरदस्त लागतात या। तुम्ही नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तोपर्यंत खात राहा।